नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिन्याला आता लवकरच सुरुवात होत आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीचा कलश कसा सजवायचा किंवा देवीला महालक्ष्मीचं कसं रूप द्यायचं हे या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. अगदीच घरच्या साहित्यात काहीही तामझाम न करता अंबाबाईचं सुंदर रूप अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. चला तर अजिबातच वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे हृदयातलं नाव तुझं कधी नाही मिटणार, हे तूच माऊली करावा माझा न्याय ग, तूच माऊली करावा माझा न्याय ग, हे रक्त रक्तात माझ्या येडा माय ग, रक्त रक्तात गौरीला असू देत किंवा कलशाला असू दे, ज्यावेळी आपण साडी नेसवतो त्यावेळी पहिल्यांदा सगळ्यात अगोदर त्याचा पदर करून घ्यायचा. तर पदर करून घेण्यासाठी पदराकडचा भाग मी आता प्लेट्स करून घेते. एकसारख्या होतील अशा पद्धतीनं प्लेट पाडून घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या. थोडी फुगणारी साडी घ्यायची, कारण आपल्याला अंबाबाईचं रूप बनवायचं आहे. तर त्याला काटापदराची साडी असेल तरच ते व्यवस्थित दिसतं. अशा पद्धतीनं हे बघा मी व्यवस्थित पदराच्या प्लेट्स पाडून घेतलीत आणि त्याला थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून आता व्यवस्थित सेट करून घेते. आपण साडी नेसताना जेवढा पदर काढतो तेवढाच पदर आपल्याला काढायचा नाही, कारण तो पूर्ण असा गुंडाळून घ्यायचा असतो. म्हणून थोडासा असा जास्त पदर काढायचा आणि त्याला व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीनं पिना लावून घ्यायच्या, किंवा त्या ठिकाणी तुम्ही चिमटे लावले तरीही चालू शकतं. आता आपली पिन करून झाल्यानंतर व्यवस्थित अशा आपल्याला साडीच्या निऱ्या करून घ्यायच्यात. तर निर्या ही अशा पद्धतीनंच मी एकसारख्या पकडते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकसारख्या निर्या करून घ्यायच्या. निर्या जर कमी जास्त झाल्या किंवा थोड्या छोट्या थोड्या मोठ्या अशा पद्धतीनं झाल्या ना, तर त्या पुन्हा आपल्याला सेट करताना खूप असा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला निर्या करून घ्यायच्यात आणि त्या पुन्हा सगळ्या एकत्र पकडायच्या आणि त्या सगळ्या निर्यांना एकत्र अशी पिन लावून घ्यायची. अशा पद्धतीनं पुन्हा खालच्या बाजूच्या निर्या ही सगळ्या एकत्र छान अशा पकडून घ्यायच्या आणि त्याही व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या. तुमच्या सोबतीला कोणी असेल तर एका बाजूला एकाने आणि दुसऱ्या बाजूला एकाने असं पकडून केलं तरीही व्यवस्थित होतं. जर शक्य नसेल तर एका बाजूला पिन लावा आणि दुसऱ्या बाजूच्या निर्या स्वतःच्याच हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्या अशा मध्यभागी पकडून त्या व्यवस्थित फोल्ड करून घ्यायच्या. जशा आपण व्हिडिओत दाखवल्यात अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायच्या आणि आपण आपली किटली जी आहे ना, तर त्याचं माप घ्यायचं आणि त्याच्या मापाने आपल्याला त्याला एक दोरी बांधून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं सेट करून घ्यायचं. बघा, एक किटली घ्यायची, त्याला एक काठी बांधून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे, तर त्या कलशालाही एक काठी बांधून घ्यायची. जर तुम्ही किटलीच्या ठिकाणी एखादा छोटासा डबा वापरला तरीही चालू शकतं. आता त्या काठीला आपण ह्या खोचलेल्या निर्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या. निर्या मध्यभागी व्यवस्थित खोचून घ्यायच्या आणि स्टॅपलर जर तुमच्याकडे असेल तर त्या स्टॅपलरनी काठीला आणि पहिली घडी अशी एक पिन लावून घ्यायची. दुसऱ्या बाजूलाही तसंच पहिली निरी आणि काठी व्यवस्थित गुंडाळून घ्यायची, त्यालाही व्यवस्थित पिन करून घ्यायची. किंवा अशा स्टॅपलरनी 2-3 निऱ्या एकत्र पकडून एकत्र पिन लावली तरीही चालू शकतं. किंवा तुमच्याकडे सेफ्टी पिना असतील तर त्याही थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही लावल्या तरीही चालू शकतं. पण मी तर स्टॅपलरनीच पिना मारून घेतल्यात. अशा पद्धतीनं सगळ्या निऱ्या व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आणि त्याला छोट्या छोट्या अशा पिना लावून घ्यायच्या. आता मधल्या निऱ्यांना काहीही पिन लावायची गरज नसते, तर ते हातानेच व्यवस्थित असं पसरून द्यायचं आणि व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या. याच्यामध्ये काहीच लॉजिक लावायची गरज नाही आहे. बघा, अगदी सोपं आहे. मध्ये निऱ्या खोचून द्यायच्या आणि बाकीच्या निऱ्या राहिल्यात त्या व्यवस्थित पसरून त्याला थोड्या थोड्या अंतरावरती अशा छान अशा पिना लावून घ्यायच्या. आता याच्यामध्ये याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे. जो आपण कलश घेतलाय त्यालाही मी तोंडाला अशी काठी बांधून घेतली आणि त्याच्यामध्ये असा हा ब्लाऊजचा पीस खोवून घेतलाय, जसा अंबाबाईला असतो. आता त्याच्यावरती नारळ आणि त्याला मुखवटा घालून घेतला आणि माझ्याकडे जी काही ज्वेलरी होती, अंबाबाईच्या गळ्यात खूप अशी सोन्याची ज्वेलरी आहे, जर ती असेल तर घाला, नाही तर मोत्याची ज्वेलरी घातली तरीही चालू शकतं. हा आता आपला अर्धा लुक तयार आहे. बघा किती छान दिसतोय. अशाच पद्धतीनं आता आपण जी पिन करून घेतली ती पिन खालची जी काठी आहे ना त्याच्या पाठीमागच्या बाजूनी आणि वरची जी काठी आहे त्याच्या पुढच्या बाजूनी असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायची पिन आणि ती पुन्हा एकदा वरच्या काठीच्या पुढच्या बाजूनी आणि खालच्या काठीच्या पाठीमागच्या बाजूनी घालून पाठीमागं असा पदर सोडून द्यायचा.
पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण ज्या पदराला पिना लावलेल्या आहेत तर तो पदर घ्यायचा आणि तो दोन्ही काट्यांच्या मधून सोडून द्यायचा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला घेऊन पुन्हा त्या दोन्ही काट्यांच्या मधून घ्यायचा आणि असा पाठीमागच्या बाजूला सोडून द्यायचा। हे बघा, अगदी सोपं आहे, काहीही अवघड नाही। आणि मधी जो पदर असतो तर तो आपण देवीच्या डोक्यावरती घालू शकतो, तिला छान असे गजरे घालू शकतो। ज्या पद्धतीने तुम्हाला याच्यापेक्षाही चांगलं सजवता येईल असं छान तुम्ही सजवू शकता। माझ्याकडे आता डेमोसाठी हाच मुखवटा होता जो मी मागच्या वर्षी घेतलेला होता, म्हणून मी आता तोच घातलाय। पण असा जर तुम्ही लुक केला तर अंबाबाईच्या रूपातला एक मुखवटा भेटतो जो काळ्या कलरचा असतो, तर तो तुम्ही घालून घ्या, अगदी छान अशी तुमची देवी दिसेल। तिच्या गळ्यात किंवा डोक्यामध्ये गजरे घालून तुम्ही तिला छान असं सजवू शकता। अशा पद्धतीनं जर तुम्ही कलश सजवला तर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास हा अखंड राहील आणि तुमच्याही घरात तुम्हाला प्रसन्न वाटेल। तुम्हाला जर मी केलेला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। असेच माझे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर समोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।